हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल आयुर्सूत्र. आज आपण ऑस्ट्रोलॉजी हा टॉपिक बघणार आहोत. ऑस्ट्रोलॉजी म्हणजे काय? जसं की आपल्याला माहिती आहे, ऑस्ट्रो म्हणजे बोन, लॉजी म्हणजे स्टडी. बोनचा स्टडी यालाच आपण ऑस्ट्रोलॉजी असं म्हणतो. ऑस्ट्रोलॉजी हा टॉपिक आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये सेंट्रोल केलेला आहे आणि याचं वेटेज आपल्याला 12 मार्क्ससाठी दिलेलं आहे. आपण ब्ल्यू प्रिंटमध्ये बघूया. आपल्याला या टॉपिकवर MCQ, SAQ आणि LAQ हे फिक्स असणार आहे. आता वेटेजवरून आपल्या लक्षात येते की ऑस्ट्रोलॉजी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतात, कोणत्या बोन्सला किती वेटेज आहे आपण बघूया. त्यासाठी की बोनचं क्लासिफिकेशन होईल. आपल्याला अप्पर अँड लोअर पार्टचे बोन स्टडीसाठी दिलेले आहेत. त्यामध्ये अप्पर पार्टचे स्टर्नम, क्लॅव्हिकल, स्कॅप्युला, ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पल बोन्स. लोअर पार्टमध्ये हिप बोन, फिमर, टिबिया, फिबुला, पटेला, टार्सल बोन. त्याचसोबत व्हर्टिब्री आणि स्कल बोन हे आपल्याला स्टडीमध्ये आहेत. पण व्हर्टिब्री, स्कल बोन, कार्पल बोन, टार्सल बोन याच्यावर आपल्याला क्वेश्चन बघायला भेटत नाही. या बोन्सवर आपल्याला SAQ किंवा LAQ येणार नाही. यासोबत स्टर्नम आणि पटेला याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन क्वचित म्हणजे आतापर्यंत तरी क्वेश्चन विचारलेले नाहीत. तर आपल्या बॉडीतले जे लाँग बोन्स आहेत लाईक ह्युमरस, रेडियस, अल्ना, फिमर, टिबिया, फिबुला यासोबत ही बोनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. या बोन्सवर आपल्याला क्वेश्चन मोस्टली बघायला भेटतात. त्यासोबत क्लॅव्हिकलवर सुद्धा आपल्याला LAQ येऊ शकतो. ओके, आता राहिला विषय की क्वेश्चन कशा पद्धतीने पडणार. आपण बघितलं ब्ल्यू प्रिंटमध्ये आपल्याला MCQ, SAQ किंवा LAQ पडणार आहेत. सपोज जर आपल्याला या टॉपिकवर SAQ आला तर कोणताही एक बोन आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला येणार नाही. मग क्वेश्चन येणार कसा? या ठिकाणी आपल्याला 5 मार्क्ससाठी ते विचारू शकतात लाईक हेड ऑफ फिमर, हेड ऑफ टिबिया, लोअर पार्ट ऑफ फिमर, लोअर पार्ट ऑफ ह्युमरस असे क्वेश्चन विचारू शकतात. जर या टॉपिकवर आपल्याला LAQ आला तर आपल्याला कोणत्याही एका बोनवर डिटेल्समध्ये लिहिण्यासाठी सांगतील. आता या ठिकाणी आपल्याला 10 मार्क्ससाठी एक बोन विचारला आहे, म्हणजे आपल्याला 1-2 पॉईंट्स लिहून चालणार नाही. तर आपल्याला बोन्स पूर्ण डिटेलमध्ये आणि पॉईंट टू पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. तर यासाठी कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूया. या ठिकाणी आपण 11 पॉईंट्स घेतले आहेत. आता हेच पॉईंट आपण प्रत्येक बोनसाठी अप्लाय करणार आहोत. तुम्ही एवढे पॉईंट व्यवस्थित लिहिले तरी तुमचे ह्या क्वेश्चनमधून मार्क्स कुठेही जाणार नाहीत. आता ते पॉईंट्स कोणते आपण पाहूया. फर्स्ट पॉईंट, आयुर्वेदिक नेम. आपल्याला जो बोन दिलेला असेल त्याचा आयुर्वेदिक नेम इथे लिहायचं. फॉर एक्झाम्पल आता ह्युमरस आपण घेतला तर त्याचं आयुर्वेदिक नेम आहे प्रगंडास्थी. ते तिथं लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आयुर्वेदिक टाईम. आता ह्युमरस हा लॉंग बोन आहे म्हणजेच नलकास्थी. ओके, त्याच्यानंतर मॉडर्न टाईप लॉंग बोन, त्याचं साईड डिटर्मिनेशन, पिक्युलॅरिटीज, आर्टिक्युलेशन. आता आर्टिक्युलेशन म्हणजे काय? जेव्हा बोन दुसऱ्या बोनसोबत आर्टिक्युलेट होतो आणि तिथं जो जॉईंट फॉर्म होतो त्याला आपण आर्टिक्युलेशन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर डिव्हिजन. आता आपल्या बॉडीमध्ये जेवढे पण लॉंग बोन आहेत ते अप्पर पार्ट, मिडल पार्ट, शाफ्ट आणि लोअर पार्ट या 3 डिव्हिजनमध्ये डिवायडेड आहेत. आणि त्यासोबत त्यांचे सरफेस, बॉर्डर हे तुम्ही थोडंफार डिटेलमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्यासोबत मसल अटॅचमेंट. आता आपल्याला ऑलरेडी स्टडीसाठी खूप बोन्स आहेत, त्यासोबत त्यांचे मसल्स विथ ओरिजिन इन्सर्शन हे सर्व करण्यापेक्षा आपल्याला मसल अटॅचमेंटची जी डायग्राम दिलेली असते ती ह्या ठिकाणी काढायची. फक्त तेवढं जरी तुम्ही केलं तरी आपल्याला प्रेझेंटेशनचा एक म्हणजे गुड प्रेझेंटेशन होतं आणि आपल्याला पूर्ण मार्क्स भेटतो. ओके, त्याच्यानंतर ब्लड सप्लाय, ऑसिफिकेशन, क्लिनिकल ॲस्पेक्ट. एवढे पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित लिहिले तर आपले ह्या क्वेश्चनमधून हाताचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण एक बोन पाहूया. आता क्लॅव्हिकल, याचा आयुर्वेदिक नेम जत्रुकास्थी, आयुर्वेदिक टाईप लॉंग बोन असल्यामुळे नलकास्थी. आता ही डायग्राम तुम्ही ही डायग्राम काढली नाही काढली तरीही चालेल, तुमचा इथं कुठेही मार्क्स जाणार नाही. पण काढली तर बेस्ट आहे, नाही काढली तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर साईड डिटर्मिनेशन तुम्ही बघू शकतात. आपल्याला साईड डिटर्मिनेशन आपल्या बुकमध्ये जेवढे पॉईंट्स दिले तेवढे व्यवस्थित लिहायचे. त्याच्यानंतर पिक्युलॅरिटीज. आता पिक्युलॅरिटीज आपल्याला सर्व बोन्सला दिलेले नाहीत, जसं आता क्लॅव्हिकल काही बोन्सला दिले ते इथं लिहायचे. त्याच्यानंतर आर्टिक्युलेशन, जसं मी मगाशी बोलले की जॉईंट्स इथं लिहायचे. आता क्लॅव्हिकल स्टर्नमसोबत जॉईंट फॉर्म करतो आपण, त्याला काय बोलतो? स्टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट. या पद्धतीने जेवढे जॉईंट फॉर्म होतात ते या ठिकाणी लिहायचे. त्याच्यानंतर डिव्हिजन.
आता क्लॅविकल हा सुद्धा लाँग बोन आहे, पण जसं आपल्याला माहिती आहे की क्लॅविकल हा हॉरिझॉन्टली प्लेस असतो, म्हणून याला आपण अप्पर पार्ट लोअर पार्ट असं बोलू शकत नाही. म्हणून याचे शाफ्ट आणि बोथ साईडला एंड असतात. ओके. ते डिव्हिजन आता मी हे शॉर्टमध्ये लिहिलं आहे, पण याच ठिकाणी आता मी जसं लिहिले बॉर्डर सरफेस यांचे तुम्ही डिटेलमध्ये लिहायचं. लाईक की ही अँटेरियर बॉर्डर त्याची शार्प असते, हे सरफेस रफ असतं, स्मूथ असतं, हे तुम्ही थोडंफार डिटेलमध्ये लिहायचं. त्यानंतर ब्लड सप्लाय, ऑसिफिकेशन, क्लिनिकल ॲस्पेक्ट आणि हां याच्यासोबत मसल अटॅचमेंटची डायग्राम. ओके. एवढं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 10 आउट ऑफ 8 मार्क्स कुठेही जाणार नाही. कारण की आपण कितीही बेस्ट आन्सर लिहिलं आपल्याला 8पेक्षा जास्त मार्क्स भेटत नाही. आपण जेव्हा आन्सर पूर्ण प्रॉपर व्यवस्थित लिहितो आपल्याला मॅक्सिमम 8 मार्क्स भेटतात. ओके. म्हणून या टॉपिकमधून आपले मार्क्स कुठेही जायला नको, म्हणून तुम्ही एवढे पॉईंट्स फॉलो करा. ओके. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.